चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या सर्व भगिनींनो, आज महिलांसाठी खास करून एक भरती निघालेली आहे, त्याची जाहिरात पण लवकरच येणार आहे। तर अंगणवाडी सुपरवायझर भरती 2025 चा अपडेट आलेला आहे। त्याची आता आचारसंहितेमध्ये लेटेस्ट मध्ये पीडीएफ स्वरूपात तर नाहीये, पण लवकरच म्हणजे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे येणार आहे। याची पात्रता काय असणार आहे, शिक्षण काय असणार आहे आणि कोणत्या महिला याच्यामध्ये फॉर्म भरू शकता। कारण महिलांना जर फक्त कुठलीही ग्रॅज्युएशन त्यांच्याकडे असेल, मग तुमचं बीए असू द्या, बीएससी असू द्या किंवा अजून दुसरं कुठल्याही शाखेतलं तुमचं पदवी असू द्या तुमच्याकडे, तर तुम्ही 100% फॉर्म भरू शकता। आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया। आता तुम्हाला शिक्षण काय लागणार आहे, तुमचं वय किती असणार आहे आणि सॅलरी किती असणार आहे, त्याच्यानंतर तुमचा अभ्यासक्रम काय असणार आहे, सगळ्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे। कारण महिलांना ही सुवर्ण संधी, लक्षात घ्या, ही संधी जर गमावली तर तुम्ही खूप मोठी संधी गमावली याचा अर्थ असा होतो। म्हणून लवकरात लवकर संधीचा फायदा घ्यायचा। तुम्हाला 4 ते 5 महिन्यात तुमचं करिअर सेट करायला, कारण की 5 महिन्यामध्ये पूर्ण प्रोसेस पूर्ण कंप्लीट होणार आहे आणि 5 ते 6 महिन्यामध्ये तुमच्या हातामध्ये गव्हर्नमेंट जॉब असणार आहे अंगणवाडी सुपरवायझरचा। म्हणून स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ बघा। तर तुमचं शिक्षण बीए, बीएससी, बीकॉम किंवा इंजिनिअरिंग, एनी ग्रॅज्युएशन, कुठलीही शाखेतील पदवी असणं आवश्यक आहे महिलांसाठी। ओके, वयोमर्यादा जर तुम्ही ओपन कॅटेगरी मध्ये असाल तर 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। पण काही महिलांना भगिनींना प्रश्न असा पडतो की जर त्यांचं वय 38 वर्ष रनिंग असेल तर त्या फॉर्म भरू शकतात का? तर डेफिनेटली 100% त्या सुद्धा फॉर्म भरू शकतात। कारण की वयाची मर्यादा 18 ते 38 रनिंग म्हणजे 38 ला जरी 4 दिवस जरी बाकी असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता, त्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेबल होता, म्हणून तुम्ही फॉर्म भरू शकता। जर तुम्ही कास्ट मध्ये असाल, म्हणजे तुम्ही एससी, एसटी, ओबीसी किंवा एसबीसी कशामध्ये असाल, कास्ट मध्ये असाल तरीही तुम्ही फॉर्म भरू शकता। पण त्याला कास्ट मध्ये जर असाल तर तुम्हाला वयाची तिथे डिस्काउंट म्हणजे सूट दिलेली आहे 5 वर्षाची। 18 ते 38 वयाच्या 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। इथे सुद्धा सेम क्रायटेरिया आपला आहे। जर तुमचं 43 रनिंग चालू असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता, म्हणजे वयाच्या 18 तुम्हाला कंप्लीट असायला पाहिजे। ओके, त्यानंतर 43 रनिंग असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता। ही झाली वयाचा क्रायटेरिया भगिनींनो। आता अभ्यासक्रम कुठला असणार आहे, खूप साधा, सिंपल आणि जो सरळ सेवेला अभ्यासक्रम असतो, जो सरळ सेवेच्या मार्फत एक्झाम घेतल्या जातात तोच अभ्यासक्रम इथे असणार आहे। याच्यामध्ये कुठलाही फरक झालेला नाहीये। पण आता ही एक्झाम किती मार्काची असणार आहे आणि यासाठी प्रश्न किती असणार आहे हे सुद्धा महत्वाचं आहे। तर या एक्झाम मध्ये 100 प्रश्न असणार आहेत आणि तुम्हाला गुण असणार आहेत 200 मार्क। ओके, म्हणून प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असणार आहेत। पण इथं ट्विस्ट अशी आहे की जर तुमचा प्रश्न चुकला तर निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे याला ऍप्लिकेबल। म्हणून प्रश्न जे तुम्हाला येतात, ऍक्युरेसी तुम्हाला ज्याची माहिती आहे, करेक्टेड आन्सर त्यावरच तुम्ही सिलेक्ट करायचं आहे, तेच प्रश्न तुम्ही निवडायचा आहे। कारण की जर एक प्रश्न चुकला तर तुम्हाला तिथे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम लागू होणार, म्हणजे 100%, म्हणजे तिथं तुमचा फायदा पण आहे आणि तोटा पण आहे। पण जर तुम्ही करेक्टेड जर आन्सर ज्याचं माहिती आहे तेच जर केलं तर जास्त फायदेशीर राहील असं मला वाटतं। म्हणून निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम हे तुमच्या डोक्यामध्ये सेट करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला एक्झामच्या वेळेस काही प्रॉब्लेम येणार नाही आणि अभ्यास त्या पद्धतीने तुम्ही करा। ठीक आहे, आता अभ्यासक्रमामध्ये असणार आहे भगिनींनो, मराठीमध्ये तुम्हाला 10 मार्क साठी प्रश्न विचारले जाणार आहेत। तुमचं इंग्लिश असेल त्याच्यामध्ये सुद्धा 10 मार्कला प्रश्न विचारले जाणार आहेत। तुमचं ICDS क्वेश्चन असेल त्याच्यामध्ये तुम्हाला 30 मार्कला इथे स्कोर जास्त आहे। मराठी आणि इंग्लिशच्या अगेन्स्ट 30 मार्कासाठी तुम्हाला तिथे विचारलं जाणार आहे। तुमचं जनरल नॉलेज असेल तर ते 20 मार्काला, म्हणजे ICDS नंतर जनरल नॉलेज ला जास्त त्या रेंजच आहे, 20 गुणासाठी विचारणार आहे। मॅथ आणि रिझनिंग तो बेसिकली आपण एकच सब्जेक्ट पकडतो, पण मॅथ आणि रिझनिंग याच्यामध्ये थोडासा अंतर आहे, तरी सुद्धा ते 20 मार्कला विचारलं जाणार आहे। आणि तुमचं कॉम्प्युटर संगणक जे असेल ते 10 मार्कासाठी त्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत। म्हणजे याची जर बेरीज केली तर 100 प्रश्न तुमचे होतात आणि 200 मार्कासाठी याची
तुम्हाला गुण आहे. ओके, तर इथे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम होणार आहे आणि एमपीएससी जवळपास 90% 99% इथे एमपीएससी म्हणजे सरळ सेवेतून हा पेपर घेतला जाईल. आणि तो केव्हा, तर ज्यावेळेस तुमचं आता सध्या तर आचारसंहिता लागू झालेली आहे तरी सुद्धा त्याचे अपडेट आलेले आहे, पण आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत 2 डिसेंबर पर्यंत आचारसंहिता आहे. त्याच्यानंतर 1 डिसेंबर आणि जानेवारीमध्ये नगर परिषद नगरपंचायत त्याच्या सुद्धा आहेत. तर ते जानेवारीमध्ये तुमचा पूर्ण निकाल सुद्धा लागेल निवडणुकीचा किंवा त्या रेंजच्या आसपास. तर तुमचा फेब्रुवारीमध्ये याचा अपडेट येईल. जाहिरात कधी येणार हा सुद्धा प्रश्न महत्वाचा, म्हणून ते फेब्रुवारीमध्ये येणार आहे. पण आतापासून जर तुम्ही पकडले तर एक 4 ते 5 नवे एक 6 महिन्याचा गॅप आहे तुमच्याकडे, जे की तुम्ही जसंच अपडेट आला फॉर्म भरायचा, अभ्यास करायचा, एक्झाम द्यायची आणि सिलेक्शन घेऊन तुम्ही सरकारी नोकरी रुजू व्हायचं. आणि अंगणवाडी सुपरवायझर ही खूप मोठी आणि चांगल्या दर्जाची पोस्ट आहे, जी की महिलांना अगदी सुटेबल आहे, जेणेकरून त्यांचं करिअर प्लस घर सांभाळू शकतात. त्यामुळे जास्ती महत्वाचं आहे आणि लवकरात लवकर याचा संधीचा फायदा घ्यायचा आहे. आता पुढचं काय आहे आपलं, की याच्यामध्ये सॅलरी किती असणार, सगळ्यात महत्वाचा आवडतीचा आणि ज्याच्यावर सगळ्यांची नजर असते, सॅलरी म्हणजे पगार. पगार तर आता तुमचं 8वं वेतन सुद्धा आयोग लागूच होणार आहे जानेवारीमध्ये. म्हणजे पगारामध्ये तुम्हाला भरमसाठ इथे होणार आहे. तुमचं लकी ड्रॉ लागल्यासारखं तुम्हाला इथे आहे, कारण पगार तुम्हाला इथे बेसिकली 35,000पासून स्टार्ट होऊन 1 लाखापर्यंत पगार आहे. पण जर 8वं वेतन लागलं तर त्याच्यामध्ये ऍडिशनल काही जे बेनिफिट्स आहेत त्याचं काही जे कॅल्क्युलेशन होऊन तुम्हाला जे आहे त्याच्यामध्ये बऱ्याच पद्धतीचे तुम्हाला अलाउन्सेस मिळतील. त्याच्यानंतर बेसिक सुद्धा पेमेंट तुमचं चांगलं असेल, पण बेसिक स्टार्टिंग आहे 35,000पासून. पगाराच्या डिटेल्स जाहिरात आल्याच्या नंतर ऍक्युरेसी मध्ये लागेल, पण पगार पण भर रक्कम आहे, जे की लोकांना 4-5 वर्षाचा एक्सपिरियन्स असून एवढा पगार भेटत नाही. जिथे तुम्हाला एक 6 महिन्याच्या अथक परिसरानंतर अभ्यास करून जर तुम्ही सिलेक्शन झालं तर तुम्हाला स्टार्टिंग तेवढ्या पगारापासून होणार आहे. म्हणून माझ्या सर्व भगिनींना, महिला भगिनींना नम्र विनंती आहे की 6 महिने जीवाचं रान करा, कारण की तुम्हाला युद्ध सुरू व्हायच्या अगोदरच तलवारीला धार लावायची आहे. आणि युद्धामध्ये वार सब केले, फक्त डोक्याने आणि एक इच्छाशक्तीवर युद्ध जिंकलं जातं. तसंच इच्छाशक्ती ठेवा या एक्झाम मध्ये सुद्धा आणि डोक्याचा वापर चांगला करा अभ्यासाच्यासाठी. तर 6 महिने द्या तुमच्या करिअरसाठी, लवकर तयारी करायची. जर याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल कुठल्याही विषयात, जसं की तुमचा अभ्यासक्रम असेल, एज वयोमर्यादा असेल किंवा जाहिरातीबद्दल असेल, सॅलरी बद्दल असेल, फॉर्म भरतानाच्या काही प्रोसेस असतील, कसलाही प्रश्न कसलाही प्रॉब्लेम असेल मला कमेंट करा. त्याचं जेन्युइन उत्तर 100% तुम्हाला मिळणार याची मी खात्री देतो. आणि लवकरात लवकर तुमच्या कमेंटला पण रिप्लाय करण्याचा मी प्रयत्न करेन. फक्त तुमचे काही डाऊट असतील ते मनामध्ये ठेवू नका, जेणेकरून तुम्हाला पूर्ण क्लॅरिटी असली तर माणसाला आपलं गोल अचीव करण्यास खूप जास्त त्याची साथ लाभते मित्रांनो आणि मैत्रिणींनो. ठीक आहे, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्र आणि मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून जे गरजवंत आहेत त्यांना या संधीचा फायदा घेता येईल. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेट सोबत, नवीन कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, त्यामुळे पुढील अपडेट तुम्हाला लवकरात लवकर पोहोचतील. जय हिंद, बाय बाय, धन्यवाद, राम राम.